अहो इतकंच ना, दिवाळी फराळामधील चकली बनवायचं टेन्शन आलंय ना, मग ही इन्स्टंट अशी कुरकुरीत चकली तुम्ही ट्राय करा ना, ज्याची चव आहे आरारारा खतरनाक। तर मंडळी काय करायचं, डाळी आणि पोहे मिक्सरला वाटून घ्यायचे आणि चाळणच घालायचे। आता तांदळाचं पीठ, लाल तिखट, जिरा पावडर, हळद, हिंग, तीळ आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता कडकडीत तेल गरम करून घालायचं बरं का। आणि मग काय मंडळी, दोन्ही हातावरती पीठ घेऊन चांगलं असं रगडून भुसभुशीत करून घ्यायचं। आता पीठ मळायला गरम पाणीच वापरायचं बरं का, थंड पाणी वापराल ना तर खेळच खल्लास होईल। साधारणतः 1.5 ते 2 कप पाणी लागतं, तर थोडं थोडं पाणी घालत पीठ मळून 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवायचं। आता चकली पाडायला इथं मी पितळेचा शेवगा घेतलाय, तुमच्याकडे याला काय बोलतात ते कॉमेंट करून नक्की सांगा। पीठ भरून झालं ना, मस्त चकल्या पाडायच्या। तुम्ही केळीच्या पानावरती, पेपरवरती किंवा झाऱ्यावरती देखील पाडू शकता। दोन्ही कडा मस्त बंद करायच्या। आता तेल गरम झालं की मध्यम आचेवरती चकली भाजून घ्यायची, जास्त छेडायची नाही बरं का चकलीला। आणि तळाशी लागली की समजायची चकली भाजली। गॅरंटी देऊन सांगतो, अशा पद्धतीने कराल ना तर कुरकुरीतच होईल। पटकन चहा टाकतो, तुम्ही खायला बसा।